सांगलीत रस्त्यावर रिकामे सिलेंडर घेऊन गॅस टंचाईचा महिलांनी केला निषेध। सामान्यांना हेलपाटे मात्र 3,000 काळा बाजारात उपलब्ध। सरकार विरोधात महिलांची निदर्शने। सांगलीसह जिल्ह्यात सामान्य नागरिकांना गॅस टंचाईला सामोरं जावं लागत आहे। एकीकडे गॅस मिळवण्यासाठी सामान्यांना गॅस एजन्सी बाहेर रांगा लावाव्या लागत आहेत। असं चित्र असतानाच काळ्या बाजारात मात्र 3 ते 3,500 रुपये देऊन गॅस मिळत असल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीनं सांगलीतील स्टेशन चौकात आंदोलन केले। रिकाम्या गॅसच्या टाक्या रस्त्यावर ठेवून भर उन्हात महिलांनी निदर्शने करत सरकारचा निषेध केला। महाराष्ट्रासह भारतात सर्वसामान्य जनतेला भरलेले सिलेंडर मिळत नाहीत अशी अवस्था असताना दुसऱ्या बाजूला 3 ते 3,500 रुपये घेऊन काळ्या बाजाराने विक्री सुरू आहे आणि यात सामान्य जनतेचे हाल होत असताना सरकारचे कोणतेही नियंत्रण याच्यावर नाही। सरकारला जाग आणण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरकारने जर तातडीने कारवाई करून सामान्य जनतेला सिलेंडर उपलब्ध करून दिले नाही तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसमोर रिकामे सिलेंडर घेऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आज जो गॅस सिलेंडरचा तुटवडा सुरू आहे त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांनी स्टेशन चौक येथे रिकामे सिलेंडर घेऊन आंदोलन केलेलं आहे। केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे आज सर्वसामान्य लोकांना गॅस एजन्सी समोर लाईनीने उभं राहावं लागत आहे। हे जर युद्धाचा परिणाम असेल तर हा परिणाम आपल्या भारतावर का होत आहे आणि याचा पुढील काळामध्ये आपल्या भारतामध्ये जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत या दरांमध्ये वाढ होणार आहे का? सध्या बघायला गेलं तर गॅस एजन्सीमध्ये लाईनी लागलेल्या आहेत, पेट्रोल पंपावरती लाईनी लागलेल्या आहेत। पुरेसा कोटा आहे असे प्रशासन वारंवार सांगत आहे। जर पुरेसा कोटा आहे तर सर्वसामान्य लोकांना रोजगार बुडून 2-2 दिवस लाईनीमध्ये का उभं राहावं लागत आहे? या सर्व विषयांवरती अखिल भारतीय जनवादी महिला संघटना पूर्ण महाराष्ट्रभर या गॅसच्या तुटवड्याबद्दल निदर्शने आणि आंदोलन करणार आहे। त्वरित जर लोकांना गॅस पुरवठा झाला नाही तर पुढील काळामध्ये सर्व जनतेने रस्त्यावर येऊन मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन उभं करण्याचा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत। आज आम्ही स्टेशन चौक येथे चुली घालून रिकाम्या ज्या टाक्या आहेत ते घेऊन रस्त्यावर उभे राहिलेलो आहोत। जर पुढील काळामध्ये आम्हाला वेळेवर गॅस मिळालं नाही तर मोदी सरकारचे बोर्ड चुलीवर लावून आम्ही पुढील आंदोलनाचा इशारा आज या ठिकाणी देत आहोत। आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आम्ही स्टेशन चौकामध्ये रिकामे सिलेंडर ठेवून आंदोलन केलेलं आहे। रिकामे सिलेंडर एवढ्यासाठी ठेवले की या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतातच आज सिलेंडर मिळत नाहीत, भरलेले सिलेंडर मिळत नाहीत अशी परिस्थिती तयार झालेली आहे। एका बाजूला सामान्य नागरिकांची अडवणूक होते पण दुसऱ्या बाजूला ब्लॅकनं आणि काळ्या बाजारानं 2-2, 3-3 हजार रुपये देऊन सिलेंडरची विक्री केली जाते। याच्यावर सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही आणि त्यामुळं सामान्य नागरिकांची ससेहोलपट होताना दिसते। म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। उद्याच्या काळामध्ये जर सरकारनं हे सगळं थांबवलं नाही आणि सामान्य नागरिकांना वेळेवर सिलेंडर दिला नाही तर या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या पालकमंत्र्यांच्या समोर आम्ही रिकामे सिलेंडर ठेवून आंदोलन करणार आहोत हा इशारा आज आम्ही या प्रसंगी देतोय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।